नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे एफपीओ आणि एफपीसी या दोन्ही मध्ये काय फरक आहे. बऱ्याच वेळा दोन्ही शब्द आपण एकत्र ऐकतो आणि कित्येकदा आपला गोंधळही होतो. एफपीओ आणि एफपीसी हे एकच आहे की दोन्ही वेगळे आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या शब्दामध्ये आपण समजून घेऊया की एफपीओ म्हणजे काय, एफपीसी म्हणजे काय आणि या दोन्ही मध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे. नमस्कार, मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो. एफपीओ म्हणजे काय, तर एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, म्हणजे शेतकऱ्यांचा एक ग्रुप. या ग्रुपमध्ये शेतकरी एकत्र येतात आणि आपल्या शेती उत्पादनाचं व्यवस्थापन, खरेदी विक्री आणि प्रक्रिया आपल्या बाजारपेठेशी जोडणी करतात. एफपीओचं जे मुख्य उद्दिष्ट असतं, शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव आणि चांगला दर मिळवून देणं. हे जे एफपीओ आहे हे जनरली कोऑपरेटिव्ह सोसायटी, नाबार्ड किंवा आपल्या जवळचं कृषी यांच्या मार्फत रजिस्टर्ड केल्या जातात. म्हणजेच एफपीओ हे एका ग्रुपच्या स्वरूपामध्ये असतं जे शेतकऱ्यांना एकत्रित आणून सामूहिक ताकद निर्माण करतं. आता बघूयात एफपीसी म्हणजे काय. तर एफपीसी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी, म्हणजेच शेतकऱ्यांसाठी बनवलेली एक कायदेशीर कंपनी. ही जी काही कंपनी आहे, कंपनीज ऍक्ट 2013 या अंतर्गत या कंपनीची नोंदणी केल्या जाते. म्हणजेच ही कंपनी एक नोंदणीकृत आणि सरकार मान्य कंपनी असते. या कंपनीमध्ये किमान 10 किंवा त्याहून अधिक शेतकरी भागीदार किंवा सदस्य होऊ शकतात. प्रोड्युसर कंपनी सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांना कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याची आपल्याला मुभा मिळते आणि तसेच ते स्वतःचा ब्रँड उभा करू शकतात आणि सोबतच गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडी आणि ट्रेनिंग इत्यादी सरकार मार्फत मिळू शकतात. आता आपण या दोन्ही मधील म्हणजे एफपीओ आणि एफपीसी यामध्ये काय फरक आहे हे थोडक्यात पॉइंट वाईज आपण समजून घेऊया. तर एफपीओ हा एक ग्रुप असतो आणि एफपीसी ही एक कंपनी असते. एफपीओचं जे रजिस्ट्रेशन आहे हे कोऑपरेटिव्ह सोसायटी, नाबार्ड किंवा कृषी ऑफिस यांच्या मार्फत केलं जातं आणि एफपीसीची जी नोंदणी आहे ती कंपनीज ऍक्ट 2013 याप्रमाणे होते. एफपीओ मधील जी सदस्य संख्या आहे ती एकदम फ्लेक्झिबल असते. म्हणजे मिनिमम शेतकरी एकत्रित येऊनही तुम्ही एफपीओ सुरू करू शकता. पण एफपीसी मध्ये कमीत कमी तुमच्याकडे 10 शेतकरी असणं आवश्यक आहे. कमीत कमी 5 संचालक असणं आवश्यक आहे. एफपीओ मध्ये आपल्याला जो कायदेशीर दर्जा आहे तो एकदम मर्यादित स्वरूपाचा असतो आणि एफपीसी मध्ये तुम्हाला एकदम कायदेशीर म्हणजे एकदम लीगल असलेली ही कंपनी म्हणून दर्जा दिला जातो. एफपीओ मध्ये व्यवसायाची जी क्षमता आहे ती एकदम छोट्या लेवलवर पर्यंतच मर्यादित असते. म्हणजे मर्यादित क्षमता असलेली ही एफपीओ आहे. पण एफपीसी मध्ये तुम्हाला एकदम मोठ्या लेवलवर व्यवसाय क्षमता इथे मिळणार आहे आणि आपल्या शेती उत्पादनाचा एक मोठा ब्रँड उभा करण्याची संधी तुम्हाला या एफपीसी मार्फत मिळते आहे. म्हणजेच जर थोडक्यात सांगायचं झालं तर एफपीओ आणि एफपीसी हे दोन्ही एकच आहे. फक्त या दोन्ही मध्ये रजिस्ट्रेशनचा फरक आहे. पण दोन्हीही शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या या संस्था आहेत. एफपीओ छोट्या लेवलवर काम करते आणि एफपीसी मोठ्या लेवलवर तुम्हाला काम करण्याची संधी देते. पण जे बेनिफिट्स आहे ते सर्वात जास्त बेनिफिट तुम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजेच एफपीसी मार्फत जास्तीत जास्त बेनिफिट तुम्हाला मिळतात. आतापर्यंत आपण दोन्ही मध्ये काय फरक आहे हे समजून घेतलं. आता आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली काय सुरू करावं, एफपीसी सुरू करावी की एफपीओ सुरू करावं. तर तुम्ही आत्ताच सुरुवात करणार आहात. जर तुम्ही एकदम छोट्या लेवलवर सुरू करणार असाल आणि तुम्ही एक ट्रायल बेसिसवर सुरू करणार असाल, एकदम कमीत कमी शेतकरी घेऊन तुम्ही सुरू करणार असाल, तर तुम्ही जवळच्या कृषी ऑफिस मार्फत तुमचं एफपीओ रजिस्टर्ड करणं योग्य राहील. पण यामध्ये तुम्हाला एकदम लिमिटेड असे बेनिफिट्स मिळतील. पण जर तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा, नोंदणीकृत असणारा आणि मोठ्या व्यावसायिक दर्जाचा उपक्रम जर सुरू करायचा असेल, तसेच गव्हर्नमेंट आणि बँकेचं सबसिडी जर घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी एफपीसी सुरू करणं सर्वात चांगला ऑप्शन असू शकतो. यामध्ये तुम्ही तुमचा एक ब्रँड मार्केटला देऊ शकता. तुमच्या प्रोडक्टची एक मार्केटमध्ये ओळख तयार करू शकता आणि आपलं जे प्रोडक्ट आहे, जे काही आपण शेतीमध्ये उत्पादन घेणार आहोत, तर त्याच्यावर प्रोसेसिंग करून, पॅकेजिंग करून एक क्वालिटी प्रोडक्ट आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक्सपोर्टही करणं एफपीसी मध्ये पॉसिबल होत आहे. तर माझं सजेशन तुम्हाला असं राहील, जर तुमचं एकदम मोठं ध्येय असेल तर तुमच्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी हा एकदम चांगला पर्याय असू शकतो. तर तुम्हाला या दोन्ही मध्ये कुठेही कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाहीये. दोन्ही एकच आहे. फक्त एक ग्रुप असतो जो की शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि याच ग्रुपला जर तुम्ही कंपनी कायद्यानुसार जर रजिस्टर्ड करत असाल
तर त्याचे याच ग्रुपचं म्हणजे याच एफपीओचं एफपीसी मध्ये कन्व्हर्जन आपण करत असतो. तर ई टॅक्स वाला तुमचं एफपीओ असो किंवा एफपीसी असो दोन्हीचं रजिस्ट्रेशन करणं, त्याचे योग्य डॉक्युमेंटेशन करणं, बिझनेस कन्सल्टेशन करणं आणि ऍग्री बिझनेस जो काही तुम्हाला उभा करायचा आहे, जो काही ब्रँड बिल्ड करायचा आहे, तर तो ब्रँड बिल्डिंग मध्ये आमची टीम तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि जे आपलं कन्फ्युजन होतं तर तेही दूर झालेलं असेल. तर अशाच प्रकारच्या ऍग्री रिलेटेड किंवा प्रोड्युसर कंपनी रिलेटेड माहितीसाठी आमच्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.